वृषभ राशी 27 जुलै ते 2 ऑगस्ट 2026 साप्ताहिक राशी भविष्य। वृषभ राशीच्या व्यक्तींनो, काही आठवडे असे असतात जे आपल्या आयुष्यात कोणताही गाजावाजा न करता येतात, पण जाताना आपल्या नशिबाची दिशा बदलून जातात। 27 जुलै ते 2 ऑगस्ट 2026 हा आठवडा तुमच्यासाठी नेमका तसाच ठरण्याची शक्यता दिसत आहे। पण या आठवड्याचे सर्वात मोठे रहस्य काय आहे माहिती आहे का? ते रहस्य कोणत्याही मोठ्या घटनेत लपलेले नाही, तर एका अशा क्षणात दडलेले आहे ज्याकडे बहुतेक लोक दुर्लक्ष करतील। आणि नेमका तोच क्षण आता वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी पुढील अनेक महिन्यांचे भाग्य बदलणारा ठरू शकतो। कदाचित तुम्हीही सध्या एखाद्या उत्तराची वाट पाहत असाल। मनात एकच प्रश्न असेल, माझी योग्य वेळ नेमकी कधी येणार? विश्व कधीच घाई करत नाही, पण जेव्हा ते योग्य वेळ ठरवते तेव्हा अगदी अशक्य वाटणाऱ्या गोष्टीही सहज घडू लागतात। आणि या आठवड्यात ग्रहांची स्थिती पाहता तुमच्या आयुष्यात अशाच काही शांत पण प्रभावी हालचाली सुरू झाल्याचे संकेत दिसत आहेत। गेल्या काही दिवसात तुम्हाला असे वाटले असेल की कितीही प्रयत्न केले तरी काही गोष्टी पुढे सरकत नाहीत। काही योजना अर्धवट राहिल्या असतील, काही लोकांनी अपेक्षाभंग केला असेल, काही स्वप्ने थोडी दूर गेल्यासारखी वाटली असतील, पण अनेकदा जे थांबते ते संपत नाही, ते योग्य क्षणाची वाट पाहत असते आणि कदाचित तो योग्य क्षण आता जवळ येत आहे। या आठवड्यात तुमच्या आयुष्यात एखादी अशी घटना घडू शकते जी सुरुवातीला साधी वाटेल, पण पुढे तिचाच परिणाम मोठा होईल। एखादी भेट, एखादा संदेश, एखादा योगायोग किंवा एखादा निर्णय, हे चारही शब्द या आठवड्यात विशेष महत्त्वाचे ठरू शकतात। विशेष म्हणजे या काळात तुमच्या भोवतीचे वातावरणही हळूहळू बदलू लागेल। ज्या ठिकाणी आधी अडथळे जाणवत होते तिथे आता मार्ग दिसू लागेल। जिथे शांतता होती तिथे हालचाल सुरू होईल, जिथे संभ्रम होता तिथे स्पष्टता मिळू लागेल। पण या सगळ्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवणे खूप महत्त्वाचे आहे, या आठवड्यात येणाऱ्या प्रत्येक संधीचा आवाज मोठा नसेल। काही संधी अगदी शांतपणे तुमच्या आयुष्यात प्रवेश करतील। जर तुम्ही त्यांना ओळखले तर पुढे त्या तुमच्यासाठी मोठ्या यशाचे कारण बनू शकतात। आणखी एक आश्चर्यकारक संकेत असा आहे की या काळात तुमच्या मनातील एक जुनी इच्छा पुन्हा जागी होऊ शकते। जी गोष्ट तुम्ही जवळजवळ विसरून गेलात तीच गोष्ट पुन्हा तुमच्या आयुष्याच्या केंद्रस्थानी येऊ शकतो। काही वृषभ राशीच्या व्यक्तींना या आठवड्यात स्वतःबद्दल एक नवीन जाणीव होईल। आतापर्यंत तुम्ही तुमच्या क्षमतेपेक्षा कमी विचार करत होतात हे अचानक लक्षात येईल। आणि जेव्हा माणूस स्वतःची खरी ताकद ओळखतो तेव्हाच त्याच्या नशिबाचे नवे अध्याय सुरू होतात। या आठवड्यात तुमच्या चेहऱ्यावरचा आत्मविश्वासच तुमची सर्वात मोठी ओळख ठरेल। लोक तुमच्या शब्दांकडे लक्ष देतील, तुमच्या निर्णयांचा आदर करतील। काहींना तुमच्या मदतीची गरज भासू शकते, तर काही जण तुमच्याकडे प्रेरित होतील। विश्व तुम्हाला जणू एक संकेत देत आहे, तयार राहा, कारण तुमच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा अध्याय शांतपणे उघडत आहे। पण हा अध्याय नेमका कोणत्या क्षेत्राशी संबंधित असेल, कोणती इच्छा पूर्ण होणार, कोणता अडथळा दूर होणार आणि आठवड्याच्या शेवटी कोणती अशी आनंदाची बातमी मिळू शकते ज्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर आपोआप हास्य येईल, याचे उत्तर आपण आता टप्प्याटप्प्याने जाणून घेणार आहोत। कारण या आठवड्याचे खरे सौंदर्य एका दिवसात नाही, तर संपूर्ण आठवड्यात हळूहळू उलगडणाऱ्या त्या शुभ संकेतांमध्ये दडलेलं आहे, जे तुमच्या आयुष्यात एका नव्या सुरुवातीची चाहूल देत आहेत। वृषभ राशीच्या व्यक्तींनो, या आठवड्याची सुरुवात होताच तुम्हाला एक गोष्ट स्पष्टपणे जाणवू लागेल। परिस्थिती तीच आहे, पण तिच्याकडे पाहण्याचा तुमचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलत आहे। आणि अनेकदा आयुष्यातील सर्वात मोठा चमत्कार बाहेर घडत नाही, तर आपल्या विचारांमध्ये घडतो। ग्रहांचा आशीर्वादही सर्वप्रथम मनाला स्पर्श करतो आणि त्यानंतरच त्याचे परिणाम वास्तव्यात दिसू लागतात। या आठवड्यात विश्व जणू तुमच्यासाठी काही अदृश्य दारे उघडत आहे। तुम्हाला कदाचित त्याची लगेच जाणीव होणार नाही, पण प्रत्येक दिवस एखादा छोटासा संकेतही देत राहील। एखादे वाक्य, एखादी भेट, एखादा फोन, एखादा योगायोग किंवा अचानक मिळालेली माहिती, यापैकी कोणतीही गोष्ट पुढील काळात मोठ्या परिवर्तनाचे कारण ठरू शकते। गेल्या काही काळात तुम्ही मनात अनेक गोष्टी दाबून ठेवल्या होत्या, काही इच्छा अपूर्ण राहिल्या, काही प्रयत्नांना योग्य प्रतिसाद मिळाला नाही, पण ग्रह सांगत आहेत की प्रत्येक प्रयत्नाची नोंद विश्व ठेवत असते। योग्य वेळ आल्यावर त्याचे फळ अशा पद्धतीने मिळते की माणूस स्वतःच आश्चर्यचकित होतो। या आठवड्यात तुमच्या आयुष्यातील एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे लोकांचा तुमच्यावरील विश्वास वाढणे। जे लोक पूर्वी तुमच्याकडे साध्या नजरेने पाहत होते ते आता तुमच्या व्यक्तिमत्वातील स्थिरता, संयम आणि प्रामाणिकपणा ओळखू लागतील। तुमच्या एका निर्णयामुळे किंवा एका कृतीमुळे तुमची वेगळी ओळख निर्माण होऊ शकते। विशेष म्हणजे या आठवड्यात तुमच्यासाठी योग्य व्यक्ती आणि योग्य वेळ यांचा सुंदर संगम होण्याची शक्यता दिसत आहे। प्रत्येक भेट ही केवळ योगायोग नसते,
काही भेटी आपल्या भविष्याची दिशा बदलण्यासाठीच घडत असतात. त्यामुळे नवीन ओळखी, नवीन संवाद किंवा अचानक आलेल्या संधींकडे दुर्लक्ष करू नका. आठवड्याच्या मध्यावर तुमच्या मनात बराच काळ असलेला एक प्रश्न हळूहळू सुटू लागेल. उत्तर कदाचित थेट मिळणार नाही, पण परिस्थिती अशी बदलेल की योग्य निर्णय स्वतः स्पष्ट होईल. त्यामुळे घाई करण्यापेक्षा निरीक्षण करण्यावर भर द्या. आणखी एक आनंदाची गोष्ट म्हणजे या काळात तुमच्या चेहऱ्यावरचे तेज आणि आत्मविश्वास वाढताना दिसेल. काही लोक तुमच्याकडे प्रेरणादायी व्यक्ती म्हणून पाहू शकतात. तुमचा साधेपणा आणि संयम हेच तुमचे सर्वात मोठे सामर्थ्य ठरेल. विश्व तुम्हाला या आठवड्यात एक महत्त्वाचा संदेश देत आहे. ज्या गोष्टी तुमच्या नशिबात आहेत त्या कोणतीही शक्ती तुमच्यापासून हिरावून घेऊ शकत नाहीत. त्यामुळे भीती, शंका आणि जुन्या अपयशांचा विचार मागे सोडा. पुढे येणारा काळ नवीन आशा आणि नवीन संधी घेऊन येत आहे. काही वृषभ राशीच्या व्यक्तींना या आठवड्यात एक अनपेक्षित आनंद मिळू शकतो. तो एखाद्या शुभवार्तेच्या रूपात असू शकतो, एखाद्या जुन्या इच्छेच्या पूर्णत्वाच्या दिशेने पहिले पाऊल असू शकतो, किंवा बराच काळ वाट पाहिलेल्या गोष्टीची सकारात्मक सुरुवात असू शकते. सुरुवातीला ती घटना लहान वाटेल, पण पुढे तिचे महत्त्व खूप मोठे ठरेल. आठवड्याच्या शेवटच्या दिवसांकडे जाताना तुम्हाला स्वतःमध्ये एक विलक्षण शांतता जाणवेल. अनेक दिवसांपासून मनावर असलेला ताण हलका होईल. जे अशक्य वाटत होते ते शक्य आहे यावर पुन्हा विश्वास बसू लागेल. आणि कदाचित काही महिन्यानंतर जेव्हा तुम्ही मागे वळून पाहाल तेव्हा या आठवड्याची आठवण काढत स्वतःशीच म्हणाल, माझ्या आयुष्यातील चांगल्या दिवसांची खरी सुरुवात इथूनच झाली होती. वृषभ राशीच्या व्यक्तींनो, हा आठवडा संपताना एक गोष्ट मात्र नक्की लक्षात ठेवा. काही आशीर्वाद आपल्याला दिसण्यापूर्वी आपल्या आयुष्यात कार्यरत झालेले असतात. त्यामुळे जर एखादी गोष्ट अजूनही तुमच्या मनासारखी घडलेली नसेल तर निराश होऊ नका. कदाचित विश्व अजून तुमच्यासाठी योग्य क्षण तयार करत आहे. या आठवड्यात तुमच्या आयुष्यात आलेले छोटे छोटे सकारात्मक संकेत दुर्लक्षित करू नका. प्रत्येक चांगली भेट, प्रत्येक प्रेरणादायी विचार, प्रत्येक अनपेक्षित आनंद आणि प्रत्येक नवीन संधी ही पुढील मोठ्या यशाची सुरुवात ठरू शकते. अनेकदा नशीब मोठा आवाज करत नाही, ते शांतपणे तुमच्या आयुष्यात प्रवेश करते. गेल्या काही काळात तुम्ही जे संयम आणि सहन केले, जे प्रयत्न न थांबवता करत राहिलात आणि ज्या आशेवर टिकून राहिलात, त्याची किंमत आता हळूहळू दिसू लागेल. त्यामुळे स्वतःवरचा विश्वास कोणत्याही परिस्थितीत कमी होऊ देऊ नका. कारण आत्मविश्वास हीच ती किल्ली आहे जी बंद वाटणारी प्रत्येक दारे सहज उघडते. या आठवड्यात एक गोष्ट विशेष लक्षात येईल, तुमच्या विचारांमध्ये आलेला सकारात्मक बदल. आणि जेव्हा विचार बदलतात तेव्हा निर्णय बदलतात. निर्णय बदलले की दिशा बदलते आणि दिशा बदलले की संपूर्ण आयुष्य बदलू लागते. म्हणून स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवा. तुम्ही जे स्वप्न पाहिले आहे ते पूर्ण करण्याची ताकद तुमच्यात आहे. विश्व तुम्हाला जणू सांगत आहे, तुम्ही जिथे थांबला आहात तिथेच तुमचा प्रवास संपत नाही. पुढे तुमच्यासाठी अजून सुंदर मार्ग तयार आहे. त्यामुळे भूतकाळातील अपयश, दुःख किंवा निराशा यांना घट्ट धरून बसू नका. जे गेले ते जाऊ द्या, कारण पुढे येणाऱ्या संधी त्यापेक्षा अधिक मौल्यवान असू शकतात. आठवड्याच्या शेवटी एखादी आनंदाची बातमी, एखादा समाधान देणारा निर्णय किंवा मनाला शांत करणारा अनुभव मिळू शकतो. त्या क्षणी एक गोष्ट नक्की जाणवेल, योग्य वेळ कधीच उशिरा येत नाही, ती नेहमी योग्य क्षणीच येते. म्हणून या संपूर्ण आठवड्यात सकारात्मक राहा, ईश्वरावर श्रद्धा ठेवा, स्वतःच्या मेहनतीवर विश्वास ठेवा आणि प्रत्येक दिवस नव्या आशेने सुरू करा. कारण ग्रहांचा संकेत स्पष्ट आहे, तुमच्या आयुष्यातील चांगल्या काळाची चाहूल लागली आहे आणि आता तुमची अनेक अपूर्ण स्वप्ने पूर्णत्वाच्या दिशेने वाटचाल करू लागतील. महादेवांची कृपा, श्री लक्ष्मीची कृपादृष्टी आणि गुरूंचे शुभ आशीर्वाद तुमच्यावर सदैव राहो. हा आठवडा तुम्हाला समाधान, आत्मविश्वास, सकारात्मक ऊर्जा आणि नवीन संधींची सुंदर भेट देऊ. ओम नमः शिवाय. जय श्री कृष्ण.